मागच्या 2-4 दिवसापासून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ठाण्यामधून शिंदेचे काही जवळचे लोक हे मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेशाचे कार्यक्रम गेले 2-3 दिवस सुरू आहे. परवा दिवशी ठाण्यामधील एकनाथ शिंदे यांचे काही उपविभाग प्रमुख, काही उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख असे म्हणजे विभाग प्रमुख हे खूप मोठं पद आहे शिवसेनेच्या स्ट्रक्चरमध्ये. ही लोक एकनाथ शिंदे यांना सोडून ठाकरेंकडे जात आहेत. आणि विशेष म्हणजे हे लोक आहेत कल्याण, डोंबिवली आणि ठाणे, जो एरिया एकनाथ शिंदे यांचा गेले 20-25 वर्षापासूनचा गड बालेकिल्ला असं म्हटलं जातं. आता काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एकनाथ शिंदे यांचा गड ढासळतोय वगैरे अशा प्रकारचं विश्लेषण सुरू झालंय. पण एक गोष्ट नक्की आहे की गेल्या काही दिवसापासून हा फ्लो जो आहे एकनाथ शिंदे यांना सोडवून जाण्याचा आणि विशेषतः ठाकरेंकडे जाण्याचा कल वाढतोय. का बरं? आता तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदे यांनी इतके आमदार फोडले, इतके खासदार फोडले, आता नगरपालिका निवडणुकामध्ये इतके धावाधाव केले, त्यांचे आता नगराध्यक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येतील. मग एवढं जर झालं तर एखादा विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख सोडून गेला तर त्याचा एवढा व्हिडिओ करण्यामागचं कारण काय? मात्र या पडद्यामागं इंटरेस्टिंग राजकारण असं आहे, खास करून कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या एरियामध्ये राज ठाकरे यांचं थोडंसं वर्चस्व आहे, त्यांना मांडणारा एक वर्ग त्या ठिकाणी आहे. आता आजपर्यंत असं वाटत होतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खूप अशी कमिटमेंट आहे आणि विधानसभेला त्यांचं सूत नाही जुळलं तर महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये जर का भाजपनं शिंदे यांना डोळे दाखवले, तुम्ही बघा भाजपनं जर का एकनाथ शिंदे यांना साईडलाईन केलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जोडी घट्ट जमेल आणि एक सशक्त असा पर्याय समोर येईल, ज्यामुळं अनेकांनी ठाकरे यांना सोडून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी घरोबा केला. आता ज्यावेळेस ही फूट झाली त्यावेळेस तर महापौर मस्के जे होते त्यांच्या सकट सगळेच नगरसेवक गेले होते. हळूहळू त्यातील काही जण परतले. मात्र आता एक 2-3 महिने झालं हा रेड जो आहे तो ठाकरेंकडे येण्याचा वाढलेला आहे. याचं कारण आहे ठाकरे बंधू यांची आता जवळपास 100% होणारी युती. कारण बऱ्याच नगरसेवकांची ही अशी धारणा होती की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1-2 भेटी सुद्धा झाल्या. खास करून या भेटी त्यांचे जे का राईट हँड म्हणून ओळखले जातात उदय सामंत, एकनाथ शिंदे यांच्या मार्फत सुद्धा अनेकदा युतींचा वगैरे आणि महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये आपण दोघं एकत्र येऊन मुंबई असे, कल्याण वगैरे यासारख्या महानगरपालिकामध्ये आपण एकत्रित निवडणूक लढू असा मेसेज एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या मार्फत पोहोचवला. हो नाही म्हणता इकडं राज ठाकरे यांचे पदाधिकारी, दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते यांचा मात्र दबाव राज ठाकरे यांच्यावर असा होता की आपण शिंदे यांच्यासोबत न जाता आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला पाहिजे. राज ठाकरे यांचा नाईलाज झाला. आता आतल्या मनातून की वरवर मात्र राज ठाकरे यांना निर्णय घेणं भाग पडलं आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि हीच मेक होती, हीच खरी गोम आहे की ज्यामुळं आता जे ठाकरे यांना सोडून गेलेले आहेत, खास करून शिंदे यांच्या पक्षामध्ये जे गेलेले आहेत ते थोडेसे भेदरलेले आहेत. आणि एकीकडे भारतीय जनता पक्ष शिंदे यांना मेळ लागू देत नाहीये. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा नगरसेवक पैसे देऊन रवींद्र चव्हाण, इंटरेस्टिंग गोष्ट रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीमधले आहेत, म्हणजे तोही एक प्रकारे शिंदे यांचा गड, म्हणजे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ. इथले काही नगरसेवक त्यांनी फोडले. आता महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांना साईडलाईन करून भारतीय जनता पक्ष कल्याण, डोंबिवली आणि ठाणे, मीरा भाईंदर या ठाण्यामधल्या ज्या महानगरपालिका आहेत, उल्हासनगर वगैरे, या स्वतंत्र स्वबळावर निवडणुकीच्या लढण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्यापासून जर का वेगळा झाला आणि इकडं एकनाथ शिंदे जर स्वतंत्रपणे जर का निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तर दुसऱ्या बाजूला ठाकरे ब्रदर असणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सशक्त एक पर्याय समोर असणार आहे. अशा वेळेस एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा ठाकरे बंधूंकडून जर का आपण निवडणूक लढवली तर आपल्या विजयाचे चान्सेस वाढू शकतात. याचं कारण राज ठाकरे यांचा कल्याण, डोंबिवली आपल्याला माहिती असेल, पहिल्यांदा ज्या वेळेस राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी मनसेची स्थापना केली, त्यावेळेस पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या जवळपास 20 पेक्षा जास्तीचे नगरसेवक कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आले होते. 3 नंबरचे नगरसेवक त्यांच्या ठाण्यात निवडून आले होते. सर्वाधिक नगरसेवक मुंबईमध्ये आले होते. आणि त्यामुळे मुंबई, नाशिक, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली या महानगरपालिका सगट 6 महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचं एकमत झालंय.
आणि त्यामुळे या महानगरपालिकेमधील बरेचसे नगरसेवक अस्वस्थ आहेत. खास करून जर का भाजपनं शिंदे यांना जर का वाळीत टाकलं, त्यांना जर तुम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा जर का भाजपनं निर्णय जर का घेतला, तर याचा फटका ठाकरे यांना सोडून गेलेले जे नगरसेवक आहेत ते शिंदे यांच्याकडे गेलेत, त्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. आणि अशी चर्चा सुद्धा रंगली आहे की हे जे सोडून गेलेले नगरसेवक आहेत, आपण याच्यावर पहिल्यांदा सुद्धा चर्चा केली होती की बऱ्याच जणांना माघारी यायचं, मात्र ठाकरे यांनी असा निर्णय घेतला आहे की बऱ्याचशा जागा राज ठाकरे यांना द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे जे सोडून गेले त्यांना तिकडंच ठेवायचं, नवीन उमेदवारांना उमेदवारी द्यायची आणि बऱ्याचशा जागा राज ठाकरे यांना सोडाव्या सुद्धा लागणार आहेत. त्यामुळं जे ठाकरे यांना सोडून गेले ते आता इकडं ना तिकडं मध्येच लटकल्यासारखं त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळं आता बघूया महानगरपालिकामध्ये ठाकरे बंधू यांचा जलवा दिसतो का. बाकी तुम्हाला काय वाटतं, जसजशी महानगरपालिका निवडणूक येईल भाजप शिंदे यांना आणखीन वेगळं टाकेल का आणि याचा परिणाम स्वरूप ठाकरे बंधूंची आघाडी आणखीन मजबूत होईल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.